बोरगाव इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कंपाऊंड बांधकामाचा शुभारंभ। नगरपंचायत वार्ड क्रमांक 17-10-9-6 मध्ये विकास कामांचं उद्घाटन। युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। बोरगाव इथे नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक 17-10-9-6 ही दलित वस्ती अनेक दिवस विकास कामापासून वंचित राहिली होती। नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांनी युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली भरीव अशी निधी मंजूर करून आणली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन परिसरातील कंपाऊंड बांधकामाचा शुभारंभ निपाणी भागचे युवा नेते उत्तम पाटील व सर्व नगरसेवक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिंटू कांबळे होते। यावेळी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले की कार्यकर्ता ही आमची ताकद आहे। स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांनी अरिहंत संस्था प्रारंभ झाल्यानंतर पहिला निधी हा येथील दलित समाजाच्या मंदिरासाठी दादांनी दिला। अमृत 2 पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्वच रस्ते डांबरीकरण होणार आहेत। यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला। लवकरच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व खासदार प्रियांका जारकीहोळी यांची भेट घेणार आहोत। प्रारंभी नगरसेवक अभय कुमार मगदूम यांनी स्वागत करून प्रास्ताविकात पंचायतीच्या एसएफसी फंडातून वार्ड क्रमांक 10 मधील समुदाय आंबेडकर भवन कंपाऊंड बांधकामासाठी 6,52,000, वार्ड क्रमांक 17 व 6 येथील रस्ता डांबरीकरणासाठी 19 लाख, वार्ड क्रमांक 6 व 9 मधील मुख्य रस्त्यापासून राजू शिंगे, अविनाश शिंगे व साळुंखे यांच्या घरापर्यंतच्या रस्ता डांबरीकरणासाठी 35 लाखांचं अनुदान मंजूर झालं असल्याचं सांगितलं। यावेळी नगरसेवक दिगंबर कांबळे, तुषार कांबळे, राजू शिंगे व अमर शिंगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमास उपाध्यक्ष भारती वसवाडे, राजू मगदूम, अशोक पाटील, पिरगोडा पाटील, दलित समाजाचे राजू गजरे, राजू शिंगे, उमेश कांबळे, विलास कांबळे, रमेश कुर्ळे, अश्विन मानवी, भूषण मधाळे, सिकंदर अपराज, बबलू कांबळे, सागर शिंगे, प्रशांत कांबळे, रावसाहेब कांबळे, कुमार लठ्ठे, एकनाथ कट्टी, शशिकांत कट्टी, राजू कांबळे, शंभू कांबळे, दीपक हिरेमणी, सागर मधाळे, अण्णासाहेब हिरेमणी, तानाजी मधाळे यांच्यासह सर्व नगरसेवक, दलित समाजाचे बांधव, बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे।